नमस्कार. आज आपण खमंग, खुसखुशीत, खरपूस अशी तिळपोळी बनवूया. तिळपोळी बनवताना सारण कडेपर्यंत न पोचणे, लाटताना पोळी फुटणे, पोळी सहज लाटता न येणे, सारणातील मोठ्या साहित्यामुळे पोळी फुटणे, भाजताना गूळ बाहेर येऊन तवा चिकट होणे, पोळी चिवट किंवा वातड होणे असे अनेक प्रॉब्लेम्स येतात. पण आज इथे सारण बनवताना एक आयडिया व पोळी लाटतानाही एक आयडिया केली आहे. त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी एकही प्रॉब्लेम उरणार नाही. सुरुवातीला तिळगुळ पोळीसाठी पीठ भिजवूया. त्यासाठी एका मोठ्या ताटात 2 कप गव्हाचे पीठ, पाव कप बेसन पीठ, चवीनुसार मीठ मिक्स करूया. संक्रांत सण जवळ आला आहे. त्यासाठी सर्वात सोप्या पद्धतीने तिळगुळ पोळी बनवूया. ह्या पद्धतीने तिळगुळ पोळी बनवली तर ती थोडीसुद्धा चिवट किंवा वातड होत नाही. हे मिक्स झाले आहे. आता 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम केले आहे. ते पिठात ओतूया. गरम तेलामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करूया. त्यामुळे हाताला चटका बसणार नाही. हाताने तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया. गरम तेलामुळे तिळाची पोळी खुसखुशीत होते, हलकी होते, चिवट किंवा वातड होत नाही. पिठाला तेल चोळून घेतले आहे. आता ह्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवूया. पीठ घट्ट भिजवल्यामुळे सारण कडेपर्यंत पसरते. कारण आपले सारण थोडेसे कोरडे होणार आहे. पीठ पातळ केले तर तिळपोळी लाटताना फुटते. पीठ घट्ट भिजवले आहे. ह्यावर 1 छोटा चमचा तेल लावूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. झाकण ठेवून 15 मिनिटे बाजूला ठेवूया. त्यामुळे ते मऊसूत होईल. आता तिळाच्या पोळीसाठी सारण बनवूया. त्यासाठी कढईत 150 ग्रॅम तीळ भाजून घेऊया. हे 1 कप आहे. गॅसची फ्लेम लो आहे. व्हिडिओत साहित्याचे वजनी व कप असे दोन्हीही प्रमाण सांगितले आहेत. तीळ भाजले आहे. हे जास्त भाजू नये, नाहीतर तिळपोळी कडवट लागेल. आता 100 ग्रॅम शेंगदाणे खमंग भाजून घेऊया. हे अर्धा कप आहे. हेही लो फ्लेमवरच भाजूया. त्यामुळे ते आतपर्यंत भाजते. साहित्य व्यवस्थित भाजले तर पोळी जास्त दिवस टिकते. चवीलाही खमंग व खरपूस लागते. हे भाजले आहे. वेगळ्या बोलमध्ये काढून घेतले आहे. आता 50 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊया. खोबरे अर्धा कप आहे. हे पटकन भाजते. खोबरे सतत हलवले तर ते एकसारखे भाजते. हे भाजले आहे. काढून घेऊया. आता पाव कप बेसन पीठ लो फ्लेमवरच भाजूया. बेसन पिठामुळे सारणाला बाइंडिंग छान येते, खमंगपणा येतो. सारण कडेपर्यंत पसरण्यास मदत होते. थोडेसे भाजल्यावर त्यात 1 छोटा चमचा तेल घालून भाजूया. हे डार्क रंगावर भाजू नये. गुठळ्या अशा पद्धतीने मॅशरने फोडूया. त्यामुळे बेसन पीठ कच्चे राहणार नाही. बेसन पिठात गुठळ्या नसाव्यात. भाजल्याचा खमंग सुवास येत आहे. काढून घेऊया. 1 मोठा चमचा खसखस भाजूया. ही भाजायला जास्त वेळ लागत नाही. खसखस भाजली आहे. भाजलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया. सर्व साहित्य थंड झाले आहे. सुरुवातीला खसखस वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेली खसखस. आता त्यातच शेंगदाणे ओतूया. जाडसर वाटून घेऊया. मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे जाडसर वाटले आहे. त्याच मिश्रणात भाजलेले तीळ, भाजलेले खोबरे मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया. साहित्य वाटताना त्याला तेल सुटू देऊ नये. तुम्ही खोबरे व शेंगदाणे घालता की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची पद्धत वेगळी असेल तर तीही कमेंटमध्ये शेअर करा. हे सर्व साहित्य चाळून घेऊया. त्यामुळे मोठे कण असतील तर ते पुन्हा वाटून बारीक करता येतील व पोळी लाटताना फुटणार नाही.
हे चाळले आहे. साहित्य चाळण्याची ही आयडिया आवडली ना? मग लगेचच व्हिडिओला लाईक करा. ह्यातच भाजलेले बेसन पीठ, वेलची पावडर अर्धा छोटा चमचा, थोडेसे जायफळ किसून घालूया. बारीक कापलेला साधा गूळ 300 ग्रॅम, हा 2 कप आहे. मिक्स करूया. गूळ बारीकच कापावा. हे मिक्स झाले आहे. सर्व साहित्य पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालूया. त्यामुळे गुळाचे खडे राहणार नाहीत. सुरुवातीला अर्धे मिश्रण मिक्स करून घेऊया. मिक्सर चालू बंद करून मिक्स करून घेऊया. सारण भुरभुरीतच असावे. अशा पद्धतीने जास्त बारीक नाही व खूप जाडसरही नाही. गुळाचा पाक केला तर पोळ्या चिवट होतात. त्यामुळे आपण सर्व साहित्य व गूळ मिक्सरमध्येच फिरवून घेतले आहे. तुम्ही असे सारण वेळ मिळेल तेव्हा बनवून ठेवू शकता. हे 8 ते 10 दिवस सहज टिकते. नंतर जेव्हा मनाला तिळपोळी खावीशी वाटेल तेव्हा किंवा संक्रांतीच्या दिवशी फक्त पीठ भिजवून तिळपोळी बनवून खाऊ शकता. आता पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. पीठ जेवढे जास्त मळले तेवढे ते हलके व मऊसूत होते. त्यामुळे पोळी फुलते. पिठाचा एक छोटा गोळा घेऊया. उरलेल्या पिठावर झाकण ठेवूया. त्यामुळे ते सुकणार नाही. गोल करून पारी करूया. पारी करताना मध्ये जाड व कडेने पातळ करावे. त्यामुळे पोळी एकसारखी लाटता येते. त्यात सारण भरूया. सारण खूप जास्त किंवा खूप कमी भरू नये. सारण दाबून भरूया. अशा पद्धतीने कडा बंद करूया. सारण व पीठ एकसारखे मऊ असावे. त्यामुळे पोळी सहज लाटता येते. जास्तीचे पीठ काढून टाकूया. हे तांदळाच्या पिठात बुडवूया. तांदळाच्या पिठामुळे पोळी सरसर लाटता येते. सुरुवातीला बोटानेच सारण अशा पद्धतीने दाबून कडेपर्यंत पसरूया. तांदळाचे पीठ नसेल तर गव्हाचे पीठही लावू शकता. कोरडे पीठ कमीच लावावे. त्यामुळे पोळी करपणार नाही. आता तिळपोळी लाटूया. पोळी लाटताना आवश्यकतेनुसार कोरडे पीठ लावावे. तिळाची पोळी हलक्या हाताने पातळच लाटावी. लाटतानाही सारण कडेपर्यंत जाईल असे लाटूया. बेसन पिठामुळे पोळी सहज लाटता येत आहे. दोन्ही बाजूंनी थोडेसे तीळ लावूया. त्यामुळे पोळी छान दिसेल. सारण पावडरसारखे असल्यामुळे कडेपर्यंत पसरले आहे. कडेपर्यंत पसरले नाही तर कडा कापून टाकाव्या. पोळी पातळ लाटली आहे. पिठाचे 2 छोटे गोळे घेतले आहे. हे पातळ लाटून घेऊया. आता ज्यांना पारी करून पोळी लाटता येत नाही त्यांच्यासाठी व नवशिक्यांसाठी एकदम भारी आयडिया बघूया. दोन्हीही गोळे पातळ लाटून घेतले आहे. आता पोळीची एकदम सोपी पद्धत बघूया. एका पोळीवर सारण भरूया. कडेला सारण भरू नये. इथे आपण जेवढी पोळी असते तेवढी पोळी अशीच लाटून घेतली आहे. त्यामुळे सारण भरल्यावर लाटण्याची आवश्यकताच नाही. कडेने पाणी लावूया. ह्यावर दुसरी पोळी ठेवूया. कडा बंद करूया. ह्या सोप्या पद्धतीने टेन्शन न घेता कुणीही तिळपोळी सहज बनवू शकते. शेवटी कड बंद करताना अशा पद्धतीने पोळी हलकीशी दाबूया. त्यामुळे त्यातील हवा निघून जाईल. शेवटी राहिलेली कड बंद करूया. कडेपर्यंत सारण नसल्यामुळे कडा थोड्याशा गोल आकारात कापून घेऊया. आता तांदळाचे पीठ लावून
हलकीशी लाटून घेऊया। अशा पद्धतीने तिळपोळी खूपच सोप्या पद्धतीने लाटली आहे। ही तव्याला चिकटत नाही, लाटताना व भाजताना अजिबात फुटत नाही, लाटण्याचे तर अजिबात टेन्शन नाही। आता तिळपोळी भाजून घेऊया। गरम तव्यावर पोळी ठेवूया। ह्यासाठी आपण नॉनस्टिक तवा घेतला आहे। गॅसची फ्लेम लो आहे। वरची बाजू थोडीशी सुकली आहे। पोळीवर बुडबुडे आले आहेत। आता उलटण्याने दुसऱ्या बाजूने उलटूया। हाताने उलटली तर गुळामुळे हाताला चटका बसेल। दोन्ही बाजूंनी तेल लावूया। तेलामुळे पोळी जास्त दिवस टिकते, पण तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावू शकता किंवा खाताना तूप गरम करून पोळीवर लावून खाऊ शकता। पोळी दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता कडेपर्यंत सारण गेल्यामुळे पोळी छान फुगली आहे, अजिबात फुटली नाही। हे जास्त महत्त्वाचे आहे। ही पोळी फुटत नसल्यामुळे तवा अजिबात चिकट होत नाही। थंड होण्यासाठी ही जाळीवर ठेवूया। तिळाची पोळी खूप सुंदर झाली आहे। ही अशीच खाऊ शकता। आता दुसऱ्या पद्धतीने बनवलेली पोळी भाजून घेऊया। ह्या पोळ्या तुम्ही मुलांच्या टिफिनला, प्रवासाला किंवा नाश्त्याला देऊ शकता। आता तिळगुळ पोळी का फुटते ते बघूया। गुळ वितळल्यामुळे, सारणाचे व गुळाचे खडे राहिल्यामुळे किंवा पोळी दाबून लाटली किंवा भाजली तर पोळी फुटते। भाजताना पोळी जास्त वेळा उलटपालट करू नये। पोळी भाजताना उलटण्याने दाबू नये, नाहीतर गुळामुळे ती तव्याला चिकटून बसेल। बोटाने सुद्धा दाबू नये। तुपाबरोबर ही पोळी खाल्ली तर खूप छान लागते। संक्रांती स्पेशल तिळाची पोळी नक्की बनवा। ही खरपूस भाजली आहे। जाळीवर काढून घेऊया। सर्व पोळ्या करून घेऊया। एवढ्या पिठात 7 ते 8 पोळ्या तयार झाल्या आहेत। एवढे सारण उरले आहे। हे 8 ते 10 दिवस सहज टिकते। त्यामुळे जेव्हा मनाला इच्छा होईल तेव्हा फक्त पीठ भिजवून ह्या तिळपोळ्या खाऊ शकता। एक पोळी तोडून बघूया। तिळगुळाचा खमंग सुवास येत आहे। गरम असताना ह्या पोळ्या एकावर एक ठेवू नये, नाहीतर त्या मऊ होतात, एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते। सारण कडेपर्यंत पोहोचले आहे। पोळी खुसखुशीत झाली आहे। तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची पोळी झाली आहे। ही पोळी तूप, दूध, शेंगदाणा चटणी, जवसाची चटणी किंवा चहाबरोबर खाऊ शकता। ह्या 8 ते 10 दिवस सहज टिकतात। ह्या तिळपोळ्या थंड करूनच डब्यात भरून ठेवाव्या। ही पद्धत जगातील सर्वात सोपी पद्धत आहे। अशी खरपूस तिळाची पोळी नक्की बनवा। तयार आहे न फुटणारी, चिवट न होणारी, खमंग, खरपूस व खुसखुशीत तिळपोळी। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघत रहा शांभवीज किचन। धन्यवाद।